नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। अंबरनाथ तालुक्यातील मोजे कासगाव येथील सर्वे नंबर 96 मधील चालू असलेल्या अनधिकृत उत्खननामुळे बाजूस असलेल्या शेत जमिनीची नासधूस झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मोजे सर्वे क्रमांक 96 येथील जमिनीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांचे परंपरागत शेत रस्ते बंद करण्यात आले असून काही शेतकऱ्यांना रस्ता देण्यात आला असून कमीत कमी 50 ते 60 शेतकऱ्यांच्या रस्त्यात अडथळा निर्माण करण्यात आला आहे। सदर शेतकरी याचा जाब विचारायला गेल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या व्यावसायिकांकडून दिल्या जात असल्याचे म्हणणे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे। कासगावातील बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेत रस्ते मिळाले नसून पावसामध्ये शेतीची कामे करायची कशी असा प्रश्न कासगावमधील शेतकऱ्यांना पडला आहे। कासगाववाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात या जमिनी असून त्यांचाही शेत रस्ता बंद करण्यात आला असून अंबरनाथ तहसीलदार यांना वेळोवेळी तक्रार करूनही तहसीलदारांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येते। येत्या 15 दिवसांमध्ये वरील नमूद शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुका प्रमुख देवीदास मसने यांनी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। यांची शेती ही जी देवस्थानची जमीन आहे, या देवस्थानच्या जमिनीच्या पलीकडेच या आदिवासी बांधवांची जमीन आहे। इथं त्यांच्यासाठी जो जाण्याचा रस्ता आहे तो जो आता मगाशी मी जो दाखवला तिथूनच रस्ता आहे आणि त्यांचे काय समस्या आहेत ते तुम्हाला सांगतीलच। जुना रस्ता आहे तोच पाहिजे आम्हाला। आमच्या गाड्या कोठून जातील, रोड पाहिजे, रोड पाहिजे आम्हाला। आपल्याला जुना आहे तोच पाहिजे ना, जुना आहे तोच। देवीदास मसने, शिवसेना उपतालुका प्रमुख। आज आपण कासगाव येथील सर्वे नंबर 104 मध्ये उभे आहोत। कासगाव मधील सर्वे नंबर 96, या 96 सर्वे नंबरवर इथे कंपाऊंडचं काम चालू आहे आणि त्याकरता त्यांनी इथे जेसीबी आणि पोकलन लावून माती काढण्याचं काम चालू केलेलं आहे आणि याचा परिणाम म्हणजे हा इथे शेतकऱ्यांना याचा गाळ पूर्ण शेतीमध्ये जमा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होणार आहे। शेती पूर्णतः नादुरुस्त झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकताय की इथे गुडघ्यापर्यंत इथे खड्डे पडलेले आहेत। शेतकऱ्यांचे जे ट्रॅक्टर घेऊन जाण्याचे मार्ग हे पूर्णतः बंद झालेले आहेत। कालच इथे ट्रॅक्टर पूर्ण फसलेला होता आणि तो जेसीबी लावून इथून काढण्यात आला आणि ही गावकीची जागा असूनही जबरदस्तीमध्ये इथे कंपाऊंड टाकण्याचं काम चालू आहे। शेतकऱ्यांच्या इथे हरकती अर्ज आम्ही तहसीलदारांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक इथे कंपाऊंडचं काम गेली महिनाभरापासून चालू आहे। तरी आम्ही शेतकरी मिळून येथे याचा निषेध करतो। ही जागा गावाचं देवस्थान गणपती मंदिराचे आहे आणि ही पूर्णतः नादुरुस्त झालेली आहे। आम्ही आत्ताच तहसीलदारांकडे मागणी केलेली आहे की ही शेतीची नुकसान भरपाई तुम्ही लवकरात लवकर द्यावी, तसेच गाळ काढण्यासाठी जो येणारा खर्च आहे तो सुद्धा तुम्ही देण्यात यावा। नमस्कार, मी नितीन शेलके, कासगाव येथील शेतकरी आहे। 96 सर्वे नंबर मध्ये काम चालू आहे। त्यांनी जे मातीचं उत्खनन केलंय ती पूर्ण माती गावकीची जमीन मंदिराची, त्या मंदिराच्या जमिनीमध्ये आलेला आहे आणि तिथून पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे आणि इकडे पुढं जवळजवळ 20-25 शेतकरी आहेत, त्यांचा पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे। यांची शेती ही जी देवस्थानची जमीन आहे, या देवस्थानच्या जमिनीच्या पलीकडेच या आदिवासी बांधवांची जमीन आहे। इथं त्यांच्यासाठी जो जाण्याचा रस्ता आहे तो जो आता मगाशी मी जो दाखवला तिथूनच रस्ता आहे आणि त्यांचे काय समस्या आहेत ते तुम्हाला सांगतीलच। रस्ता नको आहे, आम्हाला जुना रस्ता आहे तोच पाहिजे आम्हाला। आमच्या गाड्या कोठून जातील, रोड पाहिजे, रोड पाहिजे आम्हाला। आपल्याला जुना आहे तोच पाहिजे ना, जुना आहे तोच।